आम्हाला चुतीवात काढलं हे ना लोकांना कळालं बहु उशिरा कळालं. म्हणजे आमची तपासणी करून साहेबाने कृषी अधिकाऱ्याने साहेबांना असं का केलं. शेतकऱ्याकडून 25% रक्कम खाऊन जर अनुदानाची जर यादी जाहीर करीत असतील तर ह्याच्या एवढा काळा दिवस कोणताच नाही. आज ते ज्युत्या पण आहे ह्या अधिकाऱ्यावर कुणाचाच वचक राहील नाहीये. अधिकारी मोकार झालेत. धाब्यावर बसून कुठं पास करणे लोन, धाब्यावर बसून पैसे घेणे, ज्यानं पैसे देईल त्याचंच नाव यादीमध्ये. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील मागील मे महिन्यामध्ये पंचनामे केले गेले होते आणि बोगस पंचनामे करून 20 लोकांना पंचनामे केले होते. आपल्या बरोबर ढाळेगावातील शेतकरी आहेत. काय सांगाल बाबा, काय घडला होता तो प्रकार? हॅलो, ढाळेगाव बोलतो. फक्त कृषी अधिकाऱ्यावर थोडा आरोप आला आमचा शेतकऱ्याचा. 20-22 लोकांचे त्याला घरी बसून पंचनामे केले. आमच्या घरी झोपी दोंडा कृषी अधिकाऱ्याने घातला. ह्या लोकांना 20-22 लोकांना विमा आला तेव्हा आम्ही विचारलो काय आलं. काही नाही. आम्हाला चुतीवात काढलं हे ना लोकांना कळालं बहु उशिरा कळालं. म्हणजे आमची तपासणी करून साहेबाने कृषी अधिकाऱ्याने साहेबांना असं का केलं. तलाठी साहेब, कृषी अधिकारी, हॉटेलमधून त्यानं घर मोजके लोक 20-22 लोकांना विमा वाटप केला. रुपये उद्या सगळ्या गावाला त्याचा होता. नुकसान भरपाई, अनुदान. आमचं मागणं हे दुसरं काहीच नाही. 22 लोकांनाच कस काय, ढाळेगावातल्या 22 लोकांना कस काय कोणीच कळू दिलं नाही. झोपी दोंडा हॉटेलमध्ये बसून पंचनामे केले. हे आमच्या झोपी दोंडे घातले. आमच्या शेतात नुकसान होऊन आम्हाला रुपये नाही. आणि ज्याच्या शेतामध्ये दोंडा दगड पाणी प्याला नाही त्याला विमे 80-80 हजार, 1-1 लाख रुपये आले. ज्याच्या शेतात काहीच नाही. आणि आमचे नुकसान, हायब्रिडचे नुकसान झाले, हरभऱ्याचे नुकसान झाले, रुपये नाही. पंचनामे करा याला तयार नाहीत, बोलायला तयार नाहीत. आपल्या बरोबर अजून काही शेतकरी आहेत. काय सांगाल काका, काय घडला होता तो प्रकार असा घडलेला आहे की 2025 मध्ये जे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं नुकसान जे झालेलं आहे आणि त्यामध्ये ज्वारी, भुईमूग, हरभरा हे नुकसान झालेलं आहे. आणि त्याची आम्ही पूर्तता केलेली होती की सर्व अधिकाऱ्याकडे म्हणजे तलाठी साहेब असो किंवा मंडळाधिकारी असो किंवा कृषी सहाय्यक असो कोणी असो यांच्याकडे अर्ज करा म्हणल्यानंतर अर्ज पूर्ण गावाने दिलेले होते. पूर्ण गावानं अर्ज दिलेले असून सुद्धा मोजक्या शेतकऱ्याला का आलं आणि बाकीच्याला का आलं नाही, हा कुठेतरी अधिकारी मंडळी मॅनेज झाले. तर ही नंबर 1 तर माझं ही वाक्य आहे की मॅनेज झाल्याशिवाय असं होऊ शकत नाही. आणि याच्यावर कोणाचं बंधन राहिलेलं नाही की अधिकाऱ्यावर कोणाचा दबाव राहिलेला नाही. ते मनमानी करून जसं वागा वाटेल तसं वागतात. आणि ढाळेगावमधून कुणी याची उचल करत नाही, कुणी दखल घेत नाही. त्याच्यामुळं ते जसं वाग वाटेल तसं वागतात. कुठेतरी जाऊन एका ठिकाणी बसून पंचनामे फोनवर करतात आणि फोनवरच त्याचं इतकं गेलं ह्याचं तितकं गेलं, जवळच्या माणसाची नावं सांगतात आणि इतर शेतकरी त्या लाभापासून वंचित राहतात. असं आमचं ठाम मत आहे. बरं, आपल्या बरोबर काही शेतकरी आहेत. काय सांगाल, काय घडला होता तो प्रकार? आता आमचे शेतकरी बंधूंना सांगितल्याप्रमाणे मे 2025 जे पंचनामे झाले ते अतिशय बोगस म्हणजे कमीत कमी एखादा अधिकारी जर भ्रष्ट वागायचा म्हणला एवढा देखील भ्रष्ट वागू शकणार नाही, इतके बोगस. शेतकऱ्याकडून जर 25% रक्कम खाऊन शेतकरी, सरकार म्हणते रयतेचं राज्य, शेतकऱ्याचं राज्य, पण इथले अहमदपूर तालुक्यातले कृषी ऑफिस मधले जे अधिकारी अंडरमध्ये असतील, तहसील मधले, मंडळ अधिकारी मधले, शेतकऱ्याकडून 25% रक्कम खाऊन जर अनुदानाची जर यादी जाहीर करीत असतील तर ह्याच्या एवढा काळा दिवस कोणताच नाही आज. त्याच्यामुळे का शासनाला, पत्रकार बंधूकडून आमची विनंती आहे की शासनाला हे गोरगरिबाचं म्हणणं तुम्ही कळकळीनं कळवा की हे बोगस पंचनामे जे आहेत हे कमी करा, हे कमी म्हणजे बंद करा. कारण अनुदान, विमा असो, कोणतेही नुकसान भरपाई असो, ह्याच्यापासून गोरगरीब आजपर्यंत वंचित आहे.
जे गावातील मोजके पुढारी जे पुढे पुढे करणारे असतात, हे फक्त आजवर त्यांनाच अनुदान त्यांनाच विमे त्यांच्याच खात्यावर सगळे पडलेलं आहे. गोरगरीब ह्याच्यापासून गेल्याच महिन्यामध्ये फक्त 22 लोकांना विमे मिळाले, बाकीच्या विमे भरले नाहीत का हो? का मिळाले नाहीत त्यांना? हा, त्याचं कारण काय? आम्हाला दावा तरी आम्ही विमे भरले नव्हते का मिळाले नाहीत आम्हाला? जाग्यावर सस्पेंड करायला पाहिजे अशा लोकांना, अशा अधिकाऱ्यांना. बरं, अधिकाऱ्याकडून देखील तुम्हाला ऑफर मिळाली होती काय तुरीत शेतकऱ्याला? काय नेमका प्रकार होता तो? जेव्हा परवा दिवशी हा प्रकार उघडकीस आला, जेव्हा ही अनुदान सरकारची यादी मोबाईलवर कॅम्प्युटरवर ही सेवा केंद्रावर जाहीर झाली, त्यावेळेस शेतकरी आपापलं नाव आले का नाही पाहत होते. पण त्या अनुदान यादीमध्ये काही मोजकेच नावं दिसली. ते मोजके नावं म्हणजे पुढाकारी लोकांचेच, कुणाचे कार्यकर्ते कुणाचे काही असतील, कुणाचे ते मोजकेच पुढे पुढे करणारे यांचीच नावं आली. मग शेतकरी सगळा समूहात पडला. शेतकऱ्यांनी उठाव चालू केले, कृषी अधिकाऱ्याला फोन केले, कृषी सहाय्यकाला फोन केले, तलाट्याला फोन केले. त्यांना सांगितलं आम्ही अर्ज फाटे उद्या करणार आहोत. त्यांनी या करू म्हणले आधी. नंतर पुन्हा दिवस मग त्यांचा रिटर्न फोन आला की बाबा तुमच्या किती जणांची नावं आली नाहीत, आम्ही मोजके जणांची आम्ही नावं घेऊ, तुमची आम्ही मोजके जणांची नावं घेऊ. मग बाकी शेतकऱ्याची का नावं घेत ना तुम्ही? मोजके जणांची का नावं घेणार? तुम्ही मोजके कोणाला डबल मॅनेज होणार का तुम्ही? पुन्हा तुम्ही नंतर आम्हाला पैशाची ऑफर केली, व तुम्हाला आम्ही पैसे देऊ, शांत बसा, आमच्याकडून चूक झाली कबूल करायला आणि शांत बसा नाहीत. व चूक कबूल करा ही लहान लेकरांनी चूक केलेली आहे का? ही चूक तुमची घोर चूक आहे, शेतकऱ्याबद्दल तुम्ही केलेली चूक आहे. आणि चूक म्हणजे साधी नाही, हे तुमच्याकडे घरचा पैसा देण्यात गेला, हे शासनाचा पैसा आहे. शासनाचा पैसा गोरगरिबाकडे आला पाहिजे. आणि चूक झाली म्हणते ती, जेव्हा शेतकरी मॅनेज झाला नाही, त्यानंतर यांनी सकाळी 9 वाजता मोबाईलवर व्हॉट्सअपवर रजा पाठवली. हे शासनाच्या नियमामध्ये बसतं का बघा? कालची तारीख आहे ना, आजची रजा. हे सरकारच्या नियमात बसतं का बघा? आम्हाला दाखवलं तर आम्हाला मोबाईलवर दाखवायचं व्हॉट्सअपवर, हे आज फल्ला अधिकारी आज रजेवर आहे म्हणून. मग आम्हाला काल बोलला चांगला, काल आमच्याला मॅनेज करू लागला आणि आज ती तब्येत अचानक कशाने बिघडली? ह्या गोष्टीची चौकशी करा आणि अधिकाऱ्याला निलंबन करा, नोकरीहून बेशक करून टाका आणि इथून पुढे असले मॅनेजचे प्रकार बंद करा. ही शासनाला आमची कणकळीची विनंती आहे पत्रकार बंधू मार्फत. बरं, काय सांगाल, किती मागणी केली होती आणि अधिकाऱ्याचं नाव काय? अधिकाऱ्याचे नाव का नाळापुरे, पठाण, तलाठी आणि शिंदे, हे काही 3 अधिकारी मिळून मॅनेज. आणि आज यांच्यावर अंगलट गोष्ट आली, आज एकूणमेकावर लोटतात. मी आता जॉईन झालो, मी आताच रजेवर आहे, आता प्रकार झालेला आम्हाला मापला, आमचे कागद आमच्याकडून घायल झाले, आता उडवडीचा प्रकार चालू आहे. बरं, किती पैशाची मागणी केली होती? 25% रक्कम जे असेल ते असेल, अनुदानाची जी रक्कम आहे त्याची 25% रक्कम आपल्याला देण्यात मागणी केली होती. आपल्या बरोबर टायगर ग्रुपचे देखील पाठिंबा दिला. टायगर ग्रुप, मी काय प्रतिक्रिया? मी टायगर ग्रुप अध्यक्ष भागवतदादा पाटील. पहिल्या सुरुवातीला मी निषेध करतोय अधिकाऱ्याचा, की अधिकारी शेतकरी सांगतो की मी याला लागलोय बोलण्यासाठी, तर तो व्हॉट्सअपवर राजीनामा देऊन जर जात असतील, एक कालची तारीख टाकून आजची तारीख यायचं नाही, हे किती बेकूफपणा आहे त्याचा. पण ह्याच्यावर वचक राहिली नाही कुणाची. शेतकरी येतात, ते येऊ जाऊ जात, त्याला काय घेणं देणार शेतकऱ्याची. आणि दवाखान्यात अडचण आहे, काहीतरी आहे, बहाणे बनवायचे, ते चिवत्या पण आहे. ह्या अधिकाऱ्यावर कुणाचाच वचक राहिली नाही. अधिकारी मोकार झालेत. धाब्यावर बसून कुठं पास करणे लोन, धाब्यावर बसून पैसे घेणे, ज्यानं पैसे देईल त्याचंच नाव यादीमध्ये नसा. डायरेक्ट 10% द्या, 20% द्या. काय चालू आहे प्रकारे? अहमदपूरमध्ये प्युअर भोंगळा बाजार झालेला आहे. कुणी याला नाव ठेवायला जागा नाही आणि त्याच्यावर वचक कुणाचीही राहिली नाही. बरं, आता काय सांगाल, अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला पैशाची देखील अधिकाऱ्यानं ऑफर दिली होती, काय प्रकार आहे? डायरेक्ट ऑफर द्यायला लागलेत ना, आम्ही एवढं तुमचं पास करू, तुमचं अनुदान एवढं पास करू, तुम्ही आम्हाला एवढी टक्केवारी द्या. हे कुठला नियम आहे? शेतकऱ्यांनी फाशी घ्यायची का? शेतकरी पेरतो, वाटो होतो शेतकऱ्याचं, आणि हे 10% द्या, 20% द्या, 20% मागतो म्हणत ना डायरेक्ट. असला अधिकारी, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी तर गावाकडेच गेला नाही अजून. 1 वर्ष झालं जॉईन होऊन गावाकडेच गेला नाही. तो गावाकडे गेला नाही. पठाण धाब्यावर बसून त्याची पाहणी करतो म्हणजे शेताची. कशी करतो धाब्यावर बसून? ते आम्हाला सांगा, तर धाब्यावर बसून करायचं असलं तर आम्ही पण चालू करू धाब्यावर बसून पाहण्या करायच्या. हे सर निषेध आहे अधिकारी लोकांचा. हे तात्काळ सस्पेंड झाले पाहिजे, सस्पेंड केलं पाहिजे तात्काळ. आपल्या बरोबर काही देखील शेतकरी आहेत, काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहेत, काय घडलं होतं नेमकं, काय अधिकाऱ्याबद्दल तुमच्यावर आलं, काय प्रतिक्रिया? अधिकारी तलाठी शिंदे साहेब जून पासून जॉईन झाले ढाळेगावला. अजून त्यांनी ढाळेगावमध्ये पाऊल देखील टाकाय नाही. आम्हाला अजून फक्त आम्हाला नाव माहित आहे त्याचं की हे असे आहेत. आता कळालं आम्हाला ही आहेत म्हणून आमची तलाठी मंडळ अधिकारी ढाळेगावला 9 महिने झाला जॉईन आहेत, अजून आले नाहीत ते. म्हणजे याचा सगळा भोंगळा कारभार आहे. एक शेतकरी विचारायला तर डायरेक्ट बाहेर काढून टाकाले. त्याच्यामुळे सगळे ढाळेगाव आलेला आहेत.
आणि आम्ही आता ही जर आमचं जर मागण्या मान्य झाल्या आम्ही उपोषणाला बसणार आहोत. बरं काय सांगाल, यांच्याकडे तुम्ही तक्रार केली होती का, म्हणजे अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती? हा केली होती, पहिलं सगळ्या शेतकऱ्यांना तक्रार केलेली आहे, पूर्ण केली आहे. फक्त सगळ्यांना अर्ज दिले, डाळेगावनं सगळे अर्ज दिलेत. फक्त यानं ज्यानं ह्याच्या जवळचे आहेत, ज्यानं पैसे देणार आहेत, ज्यानं 25% देणार आहेत त्याला त्याचीच ही केलेली आहे. आपल्या बरोबर अजून शेतकरी आहेत, काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहेत, काय घडली? साहेब, पंचनामे गावात करायला कोणीच तयार नाही. फोन लावून सर्व शेतकरी त्यांना कॉल करतात, हे करतात आणि ते सांगतात की आम्हाला फोन आला नाही, असं झालं नाही, तसं झालं नाही. मे महिन्यामध्ये मी स्वतः 500 ते 600 कट्टा कांदा खड्ड्यामध्ये भरलेला आहे सर, उकंड्यामध्ये. आणि ज्याच्यामध्ये ज्यांच्या इथं पाणी चिमणीला प्यायला पाणी नाही त्यांच्या घरामधले 7 बारे 2-2, 3-3, चौघाचे नावावर आहेत. आणि आम्ही आमचे स्वतःचे 7 बारे भरून देते वेळेस ते म्हणतात की तुम्ही भरून देऊ नका, आम्ही भरून देतो. स्वतःचे कांदे जर साहेब असे उकंड्यामध्ये टाकून दिले तर शेतकऱ्यांची काय हालत असेल आजची, तुम्ही विचार करा. एकंदरीत पाहायला गेलं तर अधिकारी अजून गावावर पोहोचले नाहीत असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आणि एकंदरीत अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांच्याकडून ओढाओढीचं उत्तर देत आहेत आणि डाळेगावातील सर्व शेतकरी संतापाचं वातावरण करत आहेत. लातूरून माणिक मुंडे, story.com.